आपण आता अजून इंटरेस्टिंग गोष्टीकडे वळत आहोत. ह्या सेंटेन्सेसमध्ये दोन्ही ठिकाणी बॉय लेझी आहे. ठीक आहे, द लेझी बॉय वॉज पनिश्ड आणि द बॉय इज लेझी. यामध्ये मला तुम्हाला एक सांगायचं आहे की आपण इथे जे काही एक्झाम्पल्स बघितले नीट लक्ष द्या, कारण की तुम्हाला आयडेंटिफाय करायचे असतात ॲडजेक्टिव्स, तर तुम्हाला कळायला पाहिजे की ॲडजेक्टिव्ह ॲक्च्युली कोणत्या प्लेसमध्ये येतो. सेंटेन्समध्ये जसं आपण पाहिलं सब्जेक्ट असतो, मग वर्ब असतो आणि मग ऑब्जेक्ट असतो. तर जो ॲडजेक्टिव्ह आहे तो ह्या फॉर्मॅटमध्ये कुठे बसतो. नाउन केसमध्ये पाहिलं आपण, कधी नाउन इथे असतो, कधी नाउन इथे असतो आणि वर्ब असतो. ओके, तर ॲडजेक्टिव्ह ह्या फॉर्म्युलामध्ये कुठे बसतो हे मला तुम्हाला सांगायचं आहे. हे बघा इथे, द लेझी बॉय वॉज पनिश्ड. इथे नाउन काय आहे, बॉय, आणि या बॉयला अधिक माहिती कोणता वर्ड देत आहे, हा लेझी ॲडजेक्टिव्ह आहे. सेकंड सेंटेन्समध्ये हे नाउन आहे बॉय, इथे एक गोष्ट आलेली आहे जो की वर्ब आहे, हेल्पिंग वर्ब आहे, बट आत्ता तुम्ही लक्षात घ्या वर्ब आहे, आणि मग ॲडजेक्टिव्ह आलेला आहे. म्हणजे याचा अर्थ नेहमी ॲडजेक्टिव्ह नाउनला लागून येईल असं नाही. कधी कधी ॲडजेक्टिव्ह नाउन सोबत येतो, कधी कधी ॲडजेक्टिव्ह आधी नाउन येतं, मग वर्ब येतं आणि मग ॲडजेक्टिव्ह येतो. हे दोन्ही फॉर्म असू शकतात. ओके, म्हणजेच जेव्हा हा जो नाउन आहे तो ॲडजेक्टिव्ह सोबत आलेला आहे त्या कंडिशनला आपण ॲट्रिब्युटिव्ह यूज ऑफ ॲडजेक्टिव्ह असं म्हणतो. का बरं सांगत आहे, तुम्हाला एक्झाममध्ये 2 सेंटेन्सेस देऊन मग क्वेश्चन येऊ शकतो, विच अमंग द फॉलोइंग इज विच टाइप ऑफ ॲडजेक्टिव्ह. इज इट ॲट्रिब्युटिव्ह और इज इट प्रेडिकेटिव्ह. whenever there is noun first, then verb and then adjective. This case shows you your predicative use of adjective. And whenever the noun comes with adjective, मध्ये काहीच कोणता शब्द आलेला नाहीये, वर्ब नाहीये, प्रिपोजिशन नाहीये, काहीच नाही, पार्ट्स ऑफ स्पीच मधला एकही पार्ट आलेला नाहीये, नाउन आणि ॲडजेक्टिव्ह सोबत आलेले आहे, at that time that case will be your attributive use of adjective.